नाशिक मध्यवर्ती कारागृह परिसरात अत्यंत संतापजनक प्रकार समोर आलाय। कारागृहातील वरिष्ठ 3 अधिकारी एका कुख्यात संशयित आरोपीसोबत राजरोसपणे दारू पार्टी करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। एका अधिकृत शासकीय निवासस्थानाच्या आवारात अधिकाऱ्यांच्या रंगलेल्या या पार्टीनं सध्या परिसरासह शहरात चर्चेनं उधाण आलंय। सदर पार्टीतील संशयित आरोपी हा फसवणुकीच्या गुन्ह्यात याच नाशिक रोड कारागृहात 2 वेळेस शिक्षा भोगून सध्या जामिनावर बाहेर असल्याची माहिती आहे। त्यामुळे एकूणच नाशिकच्या खाकीची लखतर वेशीवर टांगल्याचं उघड होतं आणि ज्या ठिकाणी गुन्हे करून आलेल्या गुन्हेगारांना आपल्या चुकीची जाणीव व्हावी आणि त्यांच्यात सुधारणा व्हावी या उद्देशानं आणलं जातं, त्यांना शिक्षा दिली जाते। त्याच ठिकाणी जर अशा प्रकारे कारागृह अधिकारी संशयित आरोपींना घेऊन पार्टी करत असेल तर गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार कसा, असा सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित होतोय। त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक।